मंथन पाळनकरच्या हत्येनंतर त्याच्या काही मित्रांनी परिसरात गोंधळ घातला। तसेच घातक शस्त्रे घेऊन वाहनांची तोडफोड करून काही नागरिकांना मारहाण केली होती। त्यामुळे रविवारी राजापेठ पोलिसांनी अटकेतील 7 आरोपींची पूर्ण परिसरात धिंड काढली। तसेच ज्या ठिकाणी त्यांनी तोडफोड केली आणि नागरिकांना मारहाण केली त्या प्रत्येक ठिकाणाची पाहणी केली। या गुंडांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। मंथन पाळनकरची शुक्रवारी हल्लेखोरांनी हत्या केली होती। त्यानंतर मंथनच्या 10 ते 15 साथीदारांनी त्याच रात्री घातक शस्त्रे घेऊन परिसरात धुमाकूळ घातला। दुचाकीवर बसून आणि हातात तलवारी व चाकू घेऊन केडियानगर, शंकरनगर, मायानगर, गोपालनगर परिसरातील काही वाहनांची तोडफोड केली। तसेच ये-जा करणाऱ्या आदर्शनगरमधील नागरिकांना मारहाण करीत धमकी दिली होती। त्यामुळे परिसरातील नागरिकात चांगलीच दहशत निर्माण झाली होती। गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही अशी चर्चा नागरिकात होती। त्यामुळे राजापेठ पोलिसांनी त्याच रात्री तोडफोड करणाऱ्या 12 आरोपींना अटक करून 5 अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले व त्यांची कसून चौकशी केली। अटकेतील आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। अटकेतील आरोपींनी केलेले कृत्य पाहता राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट यांनी रविवारी सायंकाळी 7 वाजता आरोपींची पायी धिंड काढली। ज्या ठिकाणी आरोपींनी तोडफोड केली होती त्या सर्व ठिकाणी त्यांना नेले आणि पाहणी केली। ज्या घरांवर आरोपींनी दगडफेक केली होती त्यांच्यासमोर आरोपींना कान पकडून माफी मागायला लावली। केडियानगर, शंकरनगर, गोपालनगर, आदर्शनगर या परिसरात आरोपींची दहशत आहे। त्यामुळे या पूर्ण परिसरात त्यांना पायी फिरवण्यात आले। लहान मुलांसह महिला व पुरुषांनी आरोपींना पाहण्याकरिता एकच गर्दी केली होती। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।